नमस्कार, एसएन न्यूजमधील आपले स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूयाची विशेष बातमी। दिनांक 31 ऑगस्ट 2025 रविवार रोजी भटके विमुक्त दिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शेंदोळा खुर्द तालुका तिवसा जिल्हा अमरावती ह्या आश्रमशाळेमध्ये विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब आवारे उपस्थित होते। तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री अंकुश प्रधान व सौ सविता चिकटे मॅडम तसेच पालकांमधून श्री तुकारामजी जाधव व श्री बंडू टेडे व शाळेतील सर्व कर्मचारी व पालकवर्ग मंडळी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात श्री सेवालाल महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। आलेल्या अतिथीचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले। त्यानंतर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री विलासराव ठाकरे यांनी प्रास्ताविकामधून भटके विमुक्त जमाती दिनाबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली। त्यानंतर विद्यार्थ्यांद्वारे बंजारा वेशभूषा, धनगर वेशभूषा, भोई, लोहार, गवडी व बेलदार वेशभूषा सादर करण्यात आला। त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन बंजारा, कोळी, धनगर गीतांवर नृत्य केले। भटक्या विमुक्त जाती जमाती निमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धा शाळेमध्ये घेण्यात आल्या। तसेच चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व क्रीडा स्पर्धेचे आयोजन उत्कृष्टरित्या आश्रमशाळेमध्ये करण्यात आले। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी शाळेच्या परिसरामध्ये 25 आवळा व कडुनिंब या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले। तसेच श्री गुरुदेव आयुर्वेदिक महाविद्यालय श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यामध्ये डोळ्याची तपासणी व दाताची तपासणी करण्यात आली। गुरुकुंज मोजरी येथील इमेज देवतारे कॉम्प्युटर यांच्याकडून आभा कार्ड व जात प्रमाणपत्र काढण्यात आले। इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे मार्फत निबंध स्पर्धा घेण्यात आली होती। त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ह्या शाळेमधील वर्ग 5 ची विद्यार्थिनी कुमारी आराध्या गजानन निस्ताने हिचा आला। त्याबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश शहाणे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री विजय राऊत सरांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला। संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ क्लिप तयार करून आपल्या ग्रुपवर टाकण्यात आले आहे। इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आदेशानुसार आमची ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा ही त्या अंतर्गत येते आणि शासनाच्या आदेशानुसार दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी भटके विमुक्त दिन साजरा करण्यात यावा असं शासनाचं परिपत्रक होतं। त्या परिपत्रकानुसार रविवार असून सुद्धा सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या ठिकाणी उपस्थित झाले आणि शासनाने जो आदेश दिला होता त्याप्रमाणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला होता। रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध कलागुणांचा विकास होण्याकरिता विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार सर्व कार्यक्रम शासनाच्या आदेशानुसार पार पाडलेले आहेत। तर 31 ऑगस्ट हा दिन असा आहे की त्या दिवशी भटके विमुक्त दिवस मनवायचा आणि त्या दिवशी विमुक्त जाती आणि भटक्या जाती हे या आधी जे लोक होते ते की या गावावरून त्या गावावर फिरत होते, परंतु तो दिवस शासनाने त्या दिवशी 31 ऑगस्ट या दिवशी त्यांना विमुक्त केले आणि म्हणून शासन स्तरावर 31 ऑगस्ट हा दिवस विमुक्त जाती दिवस म्हणून मनवण्यात यावा असं जाहीर केलेलं होतं आणि त्यानुसार तो सर्व संपन्न या ठिकाणी झालेला आहे।